वार्ड प्रभाग समिती 3 मधील वार्ड क्रमांक 8 मधील तुळजाईनगर आकुज पार्क येथील ओपन स्पेस व योगा केंद्र विकसित करण्यासह विविध विकास कामांचे उद्घाटन। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। त्यामधून अंदाजे रक्कम 50 लाख रुपयांच्या निधीमधून तुळजाईनगरमधील आकुज पार्क येथील ओपन स्पेस व योगा केंद्र विकसित करणे, तुळजाईनगरमधील अंतर्गत रस्ते, गल्ली नंबर 7 मधील रोड डांबरीकरण करणे व इतर कामांचे उद्घाटन आमदार इद्रिसभाई नायकवडी, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई मदनभाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष कार्यसम्राट नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, नगरसेवक संतोष पाटील, नगरसेविका रोहिणीताई पाटील, नगरसेवक वीरेंद्र थोरात, सचिन सरगर, मिलिंद हारगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले। नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, नगरसेवक संतोष पाटील यांच्या प्रयत्नातून कमी वेळेत तुळजाईनगर परिसराचा मोठा विकास होत आहे। यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे। यावेळी तुळजाईनगरमधील श्रीकांत पाटील, राजू पाटील, सन्मती, रावसाहेब पाटील, नंदकुमार पाटील, दत्ता हिरेमठ, मकरंद कुलकर्णी, प्रकाश पाटील, उमेश तिघिले, गजानन मोरवाडकर, डॉक्टर प्रतीक यादव, बिपिन पाटील, गणेश विष्णू माने, सुनील तोलमट्टी, पी.डी. पाटील, शशिकांत नांगरे, शिवानंद बुटाले, बाळकृष्ण यादव, पोपट सलगर, PSI MN संधी, सौ धनश्री यादव, सौ किरण मोरलवार, सौ जयश्री वावळ, सौ डोईजड मॅडम, सौ सोनाली बुटाले, हरभजन कौर भाटिया बाबी, पवन सरगर आदीसह बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते।